80 लाख अपात्र महिलांकडून सरकार पैसे वसूल करणार नाही। महिला म्हणून पैसे लुटणाऱ्या 14,000 पुरुषांकडून मात्र पैसे वसूल केले जाणार। लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती। लाडक्या बहिणींची मतं विकत सरकारी तिजोरीतून पैशांची अफरातफर। सरकारवर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत। संजय राऊत आक्रमक, तर महिलांना पैसे मिळू नये यासाठी राऊतांचे प्रयत्न, त्यांच्यावरच गुन्हा दाखल करा, बन यांचं प्रत्युत्तर। शेतकरी कर्जमाफी संदर्भात आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, मात्र आचारसंहिता असल्यानं आता घोषणा करू शकत नाही। निवडणुकीनंतर कर्जमाफीची घोषणा होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। बंडखोर अब्दुल सत्तारांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा समन्स, मुंबईमध्ये बैठकीसाठी बोलावलं। भाजपकडून शिवसेना संपवण्याचं काम सुरू असल्याचा सत्तारांचा आरोप। छत्रपती संभाजीनगरमधून सत्तारांच्या मुलाने अर्ज भरला। अब्दुल सत्तारांनी बोलण्याआधी शिंदेंची परवानगी घेतली होती का? नेत्यांना विचारून बोलण्याचं समन्वय समितीच्या बैठकीत ठरलं। भाजप हे स्लो पॉइझन असल्याच्या सत्तारांच्या टीकेला मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर।